राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. श्री साई सेवा भक्त मंडळ ऐरोली सेक्टर 3 यांचा 12वा वर्धापन दिन गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी भक्तिमय वातावरणात अत्यंत उत्साहाने संपन्न झाला. ऐरोली सेक्टर 3 बस डेपोजवळील परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्याला मोठ्या प्रमाणात साई भक्तांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी महाआरतीने झाली. त्यानंतर भक्तांसाठी श्री साई भंडारा व तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरात भाविकांची सतत रांग लागलेली दिसत होती. भक्तांनी श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभावाने साई सेवेचा अनुभव घेतला. संस्थेने विशेष आमंत्रित केलेल्या राबवडीचा राजा साई भजन सेवा या भजनी मंडळाने सायंकाळी सांप्रदायिक भजनांचा कार्यक्रम सादर केला. साईबाबा, श्री दत्त, श्री स्वामी समर्थ यांच्या स्तुतीपर भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. भजनांच्या तालावर अनेक भक्त तल्लीन होऊन भक्तिरसात रंगले. वर्धापन दिनानिमित्त साईबाबा, श्री गुरुदेव दत्त व श्री स्वामी समर्थ यांचे आकर्षक व भव्य देखावे साकारण्यात आले होते. भक्तांना दर्शनासाठी या देखाव्यांकडे विशेष ओढ होती. दिवसभर या ठिकाणी दर्शनासाठी गर्दीचे वातावरण पाहायला मिळाले. तसेच हजारो भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. श्री साई सेवा भक्त मंडळ ऐरोली सेक्टर 3ची स्थापना 2013 साली झाली. स्थापनेपासून मंडळ विविध धार्मिक, सामाजिक सेवा व भक्तिपर उपक्रम राबवत आहेत. गेल्या 12 वर्षात मंडळाने साई भक्तांना एकत्र आणत सामाजिक ऐक्य वाढविण्याचे कार्य केले असून यंदाचा वर्धापन दिन हा त्या सेवाभावाचा स्मरणीय टप्पा ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी मंडळाच्या वतीने सर्व साई भक्त, भजनी मंडळातील कलाकार, स्वयंसेवक तसेच आयोजनात मदत करणाऱ्या नागरिकांचे विशेष आभार मानण्यात आले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम अत्यंत सुरळीतरित्या संपन्न झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, ऐरोली. साई सेवा भक्त मंडळ सेक्टर 3 ऐरोली यांचे 12वे वर्ष आहे. सर्व रिक्षा चालक मालक संघटना मिळून हे वर्धापन दिन भंडारा आयोजित करत आलेले आहेत. असाच भंडारा दरवर्षीप्रमाणे आयोजित होत आहे. तरी भाविक या भंडाऱ्याचा, जेवणाचा तसेच प्रसादाचा लाभ दरवर्षीप्रमाणे घेत आलेले आहेत. हे 12वे वर्ष आहे. यंदाचे हे 12वे वर्ष आहे. असंच कंटिन्यू चालत राहील, सतत चालत राहील. सगळे भाविक याचा आनंद घेत राहील. श्री साई सेवा भक्त मंडळाच्या माध्यमातून वर्षभर कशा प्रकारचे उपक्रम असतात आणि या ठिकाणचा भक्तिभाव पाहता अनेक साई भक्त श्रद्धाळू या ठिकाणी उपस्थित आहेत. एकूणच कशा प्रकारच्या भावना, वर्षभराच्या काय उपक्रम, काय सांगणार? 25 महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आम्ही दरवर्षी भंडारा साजरा करतो, साई भंडारा वर्धापन दिनानिमित्त. आणि आम्ही वृक्षारोपण, रक्तदान या शिबिरातही हिरिरीने भाग घेत असतो. आम्हाला त्यामध्ये राजकीय पक्षांचाही सहभाग आहे. त्यात करून खास करून मनोजदादा हळदणकर त्यांचा खूप पाठिंबा आम्हाला असतो. हे दोन उपक्रम आहे. आम्हाला पुढच्या वर्षी आम्हाला शैक्षणिक मुलांसाठी काय करता येईल का, त्याचा आमचा मंडळाचा पुढचा विचार आहे. तो बघूया आता पुढे काय होते. आणि दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याचा पहिल्या गुरुवारी हा भंडारा नेमू. एकूणच हजारो भक्तगण या ठिकाणी तीर्थप्रसादाचा लाभ घेताना साई भक्तीवरती तेवढाच या ठिकाणी भक्तिभाव नागरिकांचा दिसून येतोय. भविष्यात अशा प्रकारचा हा वर्धापन देऊ एक भक्तिभावात भविष्यात कशा प्रकारचं नियोजन असेल? भविष्यात आता दिवसेंदिवस बदल होत चाललाय. त्यामुळे भाविकांचाही आम्हाला भरभरून प्रतिसाद लाभतोय. त्यामुळे आम्ही पुढच्या वर्षी अजून वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी श्री स्वामींचा देखावा असेल, दत्तगुरूंचा देखावा असेल, साई भक्तांचा देखावा या ठिकाणी नागरिक त्या ठिकाणी नतमस्तक होताना कशा प्रकारचा आनंद मनवायला? मनापासून म्हणजे मनातून भरून बोलण्या इतपत खूप काही आहे. पण अशा वेळेला तर सुचत पण नाही ती गोष्ट बोलण्यासाठी. नागरिकांचा एवढा भरघोस प्रतिसाद असल्यामुळं
आम्हाला खूप आनंद होता या गोष्टी. भजन सेवा असेल किंवा तीर्थप्रसाद असेल, याला अनेक सहयोगी हात आपल्या मंडळाला लाभले असतील. कशा प्रकारचं त्यांचं ऋण किंवा त्यांचा आभार व्यक्त करा. त्यांचं जे ऋण आम्हाला किंवा आभार हे शब्दात व्यक्त न होण्यासारखे आहे. कारण एवढं भरभरून प्रतिसाद आम्हाला देण्यांचा जे देतात त्यांचाही भेटतो आणि भाविकांचाही भेटतो. साईच्या माध्यमातून येथील नागरिकांना साई चरणी काय मागणं मागा. साई चरणी आता भाविकांसाठी किंवा नागरिकांसाठी किंवा जे काय भक्त मंडळ आहेत त्यांच्यासाठी एवढं जाऊ का सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटीच आयुष्य जावं एवढंच बोलतो. बाबांच्या वतीने सर्व नागरिकांसाठी मी एवढंच मागणं मागेन की बाबांनी आजवर सर्वांना छत्रछाया त्यांची राहिलेली आहे, इथून पुढे अशीच राहावी व सर्वांना सुख समृद्धी भरभराटी व निरोगी आयुष्य द्यावं. मला असं म्हणायचंय, हे आमचं 12वं वर्ष आहे. आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्हाला आज वाटलंही नव्हतं की आज कार्यक्रम असा जो आज तुम्ही पाहताय हे सर्व लोकांची जनतेची बाबांच्या आशीर्वाद झालेली कृपा आहे. सुरुवात करताना आम्हाला छोटंसं मंदिर आम्ही सुरुवात केली होती. आज बघता बघता आमच्या अंगावर काटे करतात की आज आमच्याकडे एवढा मोठा कार्यक्रम घडतोय म्हणण्यापेक्षा बाबा आमच्याकडे घडवत आहेत. आज 2000पेक्षा जास्त पब्लिक लोक येऊन आम्ही फक्त बाबांच्या मंदिराचा आनंद घेतात. भरपूर लोक राहुल जोते साहेब, मनोज दादा हळदणकर, गोपाळशेठ रावते साहेब अशा लोकांचं आम्हाला योगदान लाभलं. ते सर्व आमच्या पाठीशी उभे राहतात आणि जेवढं करू तेवढं कमीच आम्हाला वाटतंय. असं वाटतं इथून पुढे अजूनही भरपूर काय करत जावं. आणि बाबांचा चमत्कार तर एवढा आहे की आज ही जी जनता दिसते ही प्रचिती खरोखर आलेली आहे. लोकांनी याचा अनुभव घेतला, मी स्वतः घेतलेला आहे. मी एक सर्वसामान्य रिक्षाला मला एक टायमाचं जेवण मला भेटेल न भेटेल हे मला माहिती नव्हतं, पण बाबांच्या कृपेने आज 4 समाजात नाव आहे, लोक विचारतात आणि एवढा मोठा कार्यक्रम राबवू शकतो. मला तर खूप आनंद होतो. बाबांचा आशीर्वाद आमच्यावरती असा राहावा, जनतेवर असा, सगळ्या सर्वसामान्यावरती असंच राहावा हीच माझी बाबांच्या चरणी प्रार्थना. हे भव्य दिव्य आयोजन करताना मंडळातील सदस्यांचं कशा प्रकारचे योगदान सर्व लाभतं. सर्व सर्व सर्वसाधारण रिक्षावाले आहेत, हातावरचे पोट आहेत, पण जेव्हा हा वर्षाचा कार्यक्रम निर्माण करायची वेळ येते सर्व जर घरातला कार्यक्रम असल्यामुळे एवढ्या जोशने कामं करतात की आज तुम्ही बघताय सर्व मुलांच्या चेहऱ्यावर काय तेज आहेत, दिवस रात्र पळालेले आहेत, पण एक जण थकलेला नाही. खूप म्हणजे खूप भरून आलेलं आहे हे सांगताना मला तुम्हाला. या ठिकाणी भजन सेवा देणारे असतील किंवा तीर्थप्रसाद बनवणारे हात असतील, यांच्या कशा प्रकारे आपण आभार मानाल, काय त्यांचे आभार म्हणण्यापेक्षा आज तुम्ही बघता की हे जे भजनी मंडळ आले हे जेव्हा एक गाणी म्हणतात तो अक्षरशः लोकांच्या अंगावर काटे उतरत राहतात, मन भरून येते. मनापासून असं वाटतं की आज इथं शिर्डीची दुसरी प्रसिद्धी आम्हाला निर्माण झालेली वाटते. म्हणजे आम्हाला असं वाटतं की आज आम्ही शिर्डीमध्येच आहोत. आणि सर्वांसाठी आम्हाला मंडळाकडनं मी धन्यवाद म्हणतो की आज तुम्ही सगळ्यांनी एवढी उपस्थिती दिली. आपलंही योगदान आम्हाला लागलं हर वर्षाप्रमाणे. इथून पुढे तुमचं सहकार्य आम्हाला सर्वांना असं भेटावं, बाबांचा आशीर्वाद सर्वांवरती असं राहावा हीच माझी विनंती. साई सेवा भक्त मंडळ सेक्टर 3 ऐरोली सर्व कमिटीच्या वतीनं व सर्व सदस्याच्या वतीनं जे पत्रकार बंधू इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत तर त्यांचे फार सदस्य आम्ही ऋणी आहे आणि त्यांचे आभार मानतो. आणि ह्या कार्यक्रमाला त्यांनी एवढा प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. आणि सर्व साई भक्तांचे पण आभारी आहे. आणि आज विशेष करून बाबाच्या म्हणण्यानुसार किंवा बाबाच्या आदेशानुसार आज राबोडीचा राजा साई भजन मंडळ सारखा कार्यक्रम आम्हाला लाभला, त्याबद्दल त्या मंडळाचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. की ते अक्षरशः अशी बाबांची गाणी बोलतात की अंगावर शहारे उभे राहतात. धन्यवाद.